Hello friends, welcome to our channel. In today's lecture, we are going to study about the radius of gyration. So radius of gyration is denoted by K, and its definition is radius of gyration of a body about its given axis is defined as the distance between the axis of rotation and a point at which the whole mass of the body is supposed to be concentrated so as to possess the same moment of inertia as that of the body about the same axis. So definition समजायला थोडी कठीण आहे. लेट एक एक्झाम्पल कन्सिडर करू, तिथून समजेल तुम्हाला. सपोज एक डिस्क आहे and this disc has mass m and this disc is rotated about this axis. या axis च्या about ती disc rotate होत आहे. And suppose r is the radius of this disc. r एवढं रेडियस आहे आणि या ऍक्सिसच्या अबाउट या डिस्कचं मोमेंट ऑफ इनर्शिया आता किती राहील, तर तो राहील आपल्याला मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं हाफ इट्स मास अँड इट्स डिस्टन्स स्क्वेअर, दॅट इज रेडियसचा स्क्वेअर. हाफ mr स्क्वेअर इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क अबाउट this axis which is passing through the center and perpendicular to the plane of disc. Okay, now सपोज या डिस्कला आपण कॉन्सन्ट्रेटेड केलं एका पॉइंट मास मध्ये. सपोज ऍक्सिस आता सेमच घेतो, हा ऍक्सिस इथे सेमच घेतला आणि या डिस्कला कॉन्सन्ट्रेट केलं एका पॉइंट मास मध्ये. आधी जेवढं मास होतं तेवढंच मास राहील, सेम मास, फक्त आपण त्याला पॉइंट मास मध्ये कन्वर्ट केलेलं आहे, कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. अँड सपोज दिस बॉडी इज रोटेटेड अबाउट दिस ऍक्सिस. सेम ऍक्सिसच्या भोवती जर असं रोटेट जर केलं, सेम ऍक्सिसच्या भोवती रोटेट केलं, तर जेवढा आधी मुवमेंट ऑफ इनर्शिया होता तेवढंच जर मिळत असेल आपल्याला, तर या ऍक्सिस पासून जिथे मास कॉन्सन्ट्रेटेड मासला ज्या डिस्टन्सवर आपण रोटेट करत आहोत त्या डिस्टन्सला आपण म्हणू रेडियस ऑफ गायरेशन. सो रेडियस ऑफ गायरेशन म्हणजेच काय, कोणत्याही बॉडीला कॉम्प्रेस जर केलं आणि ते कॉम्प्रेस करून त्या ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती जर फिरवलं, तर आधी जेवढं मुवमेंट ऑफ इनर्शिया होता तेवढंच मुवमेंट ऑफ इनर्शिया हा त्या डिस्टन्सवर ठेवून जर त्याला रोटेट जर केलं, तर त्या डिस्टन्सला आपण म्हणू रेडियस ऑफ गायरेशन. तर हियर सपोज या बॉडीला इथे कॉन्सन्ट्रेट केलं, कॉन्सन्ट्रेट, आणि या डिस्टन्सवर सपोज के डिस्टन्सवर इथे रोटेट जर केलं, तर आधी जेवढं मुवमेंट ऑफ इनर्शिया होता तेवढंच जर मिळत असेल तेव्हा या डिस्टन्सला म्हणू आपण रेडियस ऑफ गायरेशन. So the radius of gyration is the distance between the axis of rotation and the point where whole mass of the body is to be concentrated, and it possesses the same moment of inertia as that of the body about this axis in the previous case. जेवढं moment of inertia होता तेवढंच moment of inertia नंतर सुद्धा राहील, तर तेव्हा आपण या डिस्टन्सला म्हणू ऍक्सिस पासून तर त्या बॉडीला जिथे कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे त्या डिस्टन्सला म्हणू रेडियस ऑफ गायरेशन. सो रेडियस ऑफ गायरेशन इज ऍक्च्युअली इज अ डिस्टन्स. सो देअरफॉर अँड इट इज डिनोटेड बाय के. इट इज डिनोटेड बाय के. आता समजलं तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन म्हणजेच काय, तर हा ऍक्च्युअली डिस्टन्स आहे कोणामधलं, बिटवीन द ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड द पॉइंट जिथे आपण होल मास त्या बॉडीचं कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. बट कंडिशन काय आहे, कॉन्सन्ट्रेट करून जर त्याला रोटेट केलं तेव्हा मुवमेंट ऑफ इनर्शिया जेव्हा जो येईल, सो ऍज टू पोजेस द सेम मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट बॉडी. जेव्हा आधी होतं तेवढंच नंतर सुद्धा मुवमेंट ऑफ इनर्शिया त्या बॉडीचं असायला पाहिजे. तेवढ्या डिस्टन्सवर ठेवून त्याला जर आपण रोटेट जर केलं तर त्या डिस्टन्सला आपण त्या बॉडीचं मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणू. इट इज डिनोटेड बाय के अँड इट्स फॉर्म्युला इज, आता मुवमेंट ऑफ इनर्शियाचं फॉर्म्युला कसं काढू, आय इज इक्वल टू मास एम घेतला आणि के डिस्टन्सवर घेतलं, मास इंटू दिस डिस्टन्स स्क्वेअर. ओके, सो के काढताना आता के स्क्वेअर इज इक्वल टू मासला इकडे घेऊन येऊ, आय डिवायडेड बाय एम, अंडर रूट जर घेतलं तर के इज इक्वल टू अंडर रूट आय अपॉन एम. So the formula is K is equal to under root moment of inertia divided by
its mass. So this is the formula for the radius of gyration. Its SI unit आता काय राहील, हा डिस्टन्स आहे, त्याच्यामुळे डिस्टन्स आपण मेजर करतो मीटर मध्ये. सो देअरफॉर SI युनिट ऑफ रेडियस ऑफ गायरेशन इज मीटर. त्याचं सिम्बॉल आहे मीटरचं एम. इट्स डायमेन्शन इज आता इथे मास नाहीये त्याच्यामुळे मास 0. लेंथ आहे, मीटर इज द लेंथ, सो L1. टाइम नाहीये या फॉर्म्युल्यामध्ये, सो देअरफॉर T इज इक्वल टू 0. फक्त डिस्टन्स आहे त्याच्यामुळे L1. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ रेडियस ऑफ गायरेशन अँड दिस इज द फॉर्म्युला फॉर द रेडियस ऑफ गायरेशन. एक एक्झाम्पल घेऊ आपण. डिस्कचं रेडियस ऑफ गायरेशन किती राहील, तर आधी किती होतं, मोमेंट ऑफ इनर्शिया हाफ mr², r रेडियस आणि m जर मास जर असेल तर बॉडीचं, तर डिस्क साठी. त्याच्यानंतर आता जर मास m सेमच राहील, बट डिस्टन्स आता काय झालं, k झालं, mk². सो देअरफॉर दोघांचंही मोमेंट ऑफ इनर्शिया सारखं राहील. सो देअरफॉर mk² इज इक्वल टू हाफ mr². आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची, m गेट्स कॅन्सल, सो k² इज इक्वल टू r² डिवाइडेड बाय 2. आता अंडररूट जर घेतलं तर k इज इक्वल टू r² चा अंडररूट r² चा अंडररूट r डिवाइडेड बाय √2. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द रेडियस ऑफ गायरेशन. एवढ्या डिस्टन्सवर आपल्याला त्या बॉडीला कॉन्सन्ट्रेट करून रोटेट करावं लागेल, तेव्हा त्या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया सेम राहील. म्हणून या डिस्टन्सला आपण रेडियस ऑफ गायरेशन म्हणू, डिस्क. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक घेऊया. सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग.